दिस इज API. ओके, जो तुम्हाला समोर दिसत आहे त्याला आपण फ्रंट एंड म्हणतो. जो समोर एंटर केलेला डेटा स्टोअर होतो आहे त्याला आपण बॅक एंड म्हणतो, नथिंग बट डेटाबेस. आणि या दोघांमधलं जे कनेक्शन आहे ओके त्याला आपण API म्हणतो, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ओके, तर जो आपण आता सपोज UI डेटा स्टोअर केला तो हा API घेऊन जातो आणि डेटाबेसमध्ये जाऊन स्टोअर करतो. ठीक आहे, जसं आपण बँकेमध्ये गेलो तिथे पैसे दिले काउंटरवर, ते काउंटरवर जो कोणी असेल तो घेऊन जाईल पैसे आणि लॉकरमध्ये एंटर करेल. सो जो तो मधातला पर्सन आहे त्याला आपण म्हणू API. ठीक आहे, जो फ्रंट एंड आणि बॅक एंडला जॉईन करतो. ओके, तर सिम्पल लँग्वेजमध्ये जस्ट सांगायसाठी तुम्हाला मी तो बँकेचा एक्झाम्पल दिला. ओके, तसंच सॉफ्टवेअरमध्ये पण असते. ओके, तर आता ह्या तीनही गोष्टी टेस्टिंगमध्ये येतात. ओके, UIचं पण टेस्टिंग करतो आपण, युजर इंटरफेस, त्यानंतर APIचं पण टेस्टिंग करतो आणि डेटाबेसचं पण टेस्टिंग करतो. ठीक आहे, तर ह्या सगळ्या टेस्टिंग एक टेस्टर पण करू शकते किंवा सगळ्या टेस्टिंग डिफरंट टेस्टर्स पण करू शकतात. डिपेंड करते तुमच्या नॉलेजवर आणि तुमच्या स्किल्सवर. ओके, आपला हा कोर्स जो आहे त्यामध्ये आपण सगळ्या टेस्टिंग शिकणार आहोत. ओके, म्हणजे तुम्ही जेव्हा हा कोर्स करून निघाल तर तुम्ही एक प्रॉपर तुम्हाला फुल स्टॅक टेस्टर म्हणून तुम्ही ॲज अ फुल स्टॅक टेस्टर म्हणून तुम्ही जॉब घेऊ शकता. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्ही UI टेस्टिंग पण कराल, API टेस्टिंग पण कराल, बॅकएंड टेस्टिंग पण कराल. ठीक आहे, त्यानंतर ऑटोमेशन टेस्टिंग पण कराल. ओके, तर आणि तुम्हाला माहीतच असेल मल्टिपल स्किल ज्याच्याकडे आहे त्यालाच कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये त्यालाच जास्त वाव आहे. ओके, तुम्ही एखादी स्किल घेऊन जाल तर तो तुम्हाला दुसरी स्किल विचारेल. ठीक आहे, आणि तो रिजेक्ट करायचा रिझन काय देईल, नाही सर आम्हाला दुसरी स्किल्स पाहिजे होती म्हणून. ठीक आहे, जेवढे तुम्ही ऑलराऊंडर राहाल. ओके, असं नाही की ऑलराऊंडर म्हणजे तुम्हाला जस्ट थोडं थोडं सगळ्यातलं नॉलेज येते असं नाही. ठीक आहे, तर सगळ्यांमध्ये तुम्हाला मास्टर की घ्यावीच लागेल. ओके, बट हे आपण प्रॉपरली यामध्ये शिकू. ठीक आहे, आणि हे सगळे तुम्हाला टेस्टिंगच्या टेक्निक्स तुम्ही हँडल करू शकाल. ओके, सो आता मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन टेस्टिंग कशामध्ये येते. ठीक आहे, जे दोन मेन पिलर्स आहेत टेस्टिंगचे, मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन टेस्टिंग, हे तर मी तुम्हाला सॉफ्टवेअरचे स्टेजेस सांगितलं की सॉफ्टवेअरमध्ये काय काय आहे टेस्ट करायसाठी. ओके, UI, API अँड डेटाबेस. तर या तीनही पार्ट्समध्ये आपण मॅन्युअल ॲज वेल ॲज ऑटोमेशन टेस्टिंग करू शकतो. ओके, बट मोस्टली आपण UIमध्ये करतो. ओके, बिकॉज API आणि डेटाबेस हा बॅकएंडचा पार्ट आहे, मोस्टली रिलेटेड टू डेव्हलपर. ठीक आहे, तर बॅकएंडच्या पार्टमध्ये बॅकएंड स्पेशल एक बॅकएंड डेव्हलपर असतो तर तोच त्याची टेस्टिंग मोस्टली करतो. ओके, APIचा पार्ट पण फ्रंट एंड डेव्हलपर किंवा बॅकएंड डेव्हलपर कवर करतो. ओके, तर यामध्ये आपण टेस्टिंग करतो. ठीक आहे, आणि UIमध्ये तर आपण करतोच. ठीक आहे, तर या तीनही याच्यामध्ये आपण ऑटोमेशन ॲज वेल ॲज मॅन्युअल टेस्टिंग करतो. ओके, ॲज पर द रिक्वायरमेंट. प्रत्येक कंपनीमध्ये असं होत नाही. ठीक आहे, कंपनीवर डिपेंड करते की यामध्ये ऑटोमेशन होणार की मॅन्युअल होणार. मग UIमध्ये ऑटोमेशन होणार, मॅन्युअल होणार की APIमध्ये की डेटाबेसमध्ये. ठीक आहे, मोस्टली जे युजरकडे चाललं आहे ते मोस्टली काय जात आहे, इंटरफेस, युजर इंटरफेस. ओके, तर त्याची टेस्टिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, बिकॉज हे जे दिसतं आहे ते युजरला दिसणार. ओके, युजर काही बघणार नाही की डेटाबेसमध्ये काय चाललं आहे, API थ्रू काय चाललं आहे, युजरला काही घेणं देणं नाही. आपण काय करू, इथे ID पासवर्ड टाकू, लॉग इन करू, लॉग इन नाही झालं तर आपण बग रेस करणार. ओके, मग बॅकएंडमध्ये स्टोअर होत आहे नाही होत आहे दॅट विल बी द डिफरंट पार्ट. ओके, सो मोस्ट इम्पॉर्टंट इज द UI टेस्टिंग, युजर इंटरफेसची टेस्टिंग. ओके, आणि सगळ्यात याच्यात म्हणजे जो विजिबल आणि लेंदी पार्ट हाच राहणार. ठीक आहे, UIचा. तर सॉरी, ओके,
स्क्रीन दिसतंय सगळ्यांना की ब्लॉक होत आहे? हॅलो. हा सर दिसतंय. ओके, ठीक आहे. तर आता तुम्हाला एक जस्ट बेसिक डिफरन्स सांगतो मॅन्युअल आणि ऑटोमेशनचा. त्याच्या अगोदर तुम्हाला काय म्हणजे मॅन्युअल आणि ऑटोमेशनमधलं काय समजलं आहे आतापर्यंत? म्हणजे तुम्ही कोर्स जर सर्च केला किंवा कोर्स लावायचा विचार केला तर तुम्ही काही तर डोक्यात सर्च केलंच असेल की मॅन्युअल टेस्टिंग काय असेल, ऑटोमेशन टेस्टिंग काय असेल. तर काय वाटते तुम्हाला, काय मॅन्युअल आणि ऑटोमेशन टेस्टिंग? एक काहीतरी वन लाईनर सांगा, मॅन्युअल टेस्टिंग काय आहे, ऑटोमेशन टेस्टिंग काय आहे. जे काही तुमच्या डोक्यात असेल सांगा. आपण जर चुकीचं असेल करेक्ट करू, करेक्ट असेल तर चांगली गोष्ट आहे. काय मॅन्युअल टेस्टिंग मीन्स? सांगा सांगा, जेवढं तुम्हाला लक्षात आलं असेल तेवढं सांगा. श्रीकांत. Manual testing means test the application manually, executing each and every operation, and automation they directly use the app. Then depends on from company. ओके, ठीक आहे, समहाऊ करेक्ट आहे. अजून कोणी सांगू शकेल? सिंपली सांगा, मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे काय आणि ऑटोमेशन टेस्टिंग म्हणजे काय? हॅलो. हां बोला. मॅन्युअल टेस्टिंग हे ह्युमन म्हणजे आपण करतो आणि ऑटोमेशन हे ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर मध्ये होते. बरोबर. हां, मोस्टली सिम्पल म्हणजे हे सांगू शकतो तुम्ही. मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे मॅन्युअलमधूनच समजून घ्या. मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे ह्युमन जो करतो, जो मॅन थ्रू होतो, ह्युमन थ्रू होतो. ओके, मॅन्युअली. ओके, कोणतीही गोष्ट तुम्ही म्हणत असाल की ही मॅन्युअल आहे, मॅन्युअल गाडी आहे, ऑटोमॅटिक गाडी आहे. ओके, तुम्ही जर कार यूज करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की कारमध्ये मॅन्युअल ऑटोमॅटिक वर्जन येतात. ठीक आहे, मॅन्युअलमध्ये आपल्याला स्वतः गिअर टाकावं लागते. ऑटोमॅटिकमध्ये तिथे गिअर टाकायची गरज नाही. ओके, बेसिक डिफरन्स आहे. तसंच सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये पण मॅन्युअल टेस्टिंगमध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन राहते. ओके, जो आपण टेस्टर आहोत, जो आपण युजर आहोत, त्याचं काम असते तिथे ऑलवेज. त्याला सगळं टेस्ट करावं लागते. जसं इथे आता सपोज मी मॅन्युअली मला हे टेस्ट करायचं आहे फेसबुकचं लॉग इन पेज, तर तुम्ही इथे काय कराल, ID पासवर्ड टाकून टेस्ट कराल. ओके, सपोज मी पहिले ID टाकतोय, मग पासवर्ड टाकतोय, मग लॉग इनवर क्लिक करतोय. ठीक आहे, सो हे काय झालं, मॅन्युअली झालं. म्हणजे टेस्टरनी एंटर केलं डिटेल्स आणि त्याचं एक्सपेक्टेड रिझल्ट आपण बघतोय. ओके, तर एक्सपेक्टेड रिझल्ट काय यायला पाहिजे. ओके, सो दॅट इज द मॅन्युअल टेस्टिंग. बट ऑटोमेशन म्हणजे काय? मग हे जे आपण मॅन्युअली केलं, आता मी जे ID आणि पासवर्ड टाकला आणि लॉग इनवर क्लिक केलं, तर मी हे एका अप्लिकेशन थ्रू करणार. एक सेट ऑफ प्रोग्राम मी क्रिएट करणार. ओके, 2-4 लाईनीचा प्रोग्राम लिहिणार. ठीक आहे, आणि त्या प्रोग्राम थ्रू हे ऑपरेशन मी परफॉर्म करणार. ID एंटर करणार, पासवर्ड एंटर करणार आणि लॉग इनवर क्लिक करणार, एकदम जादूसारखं. ठीक आहे, ज्याने बघितलं नसेल आतापर्यंत त्याला एकदम जादू झाल्यासारखं वाटेल. ठीक आहे, आणि ते वाटतेच आणि आहेच. आम्हालाही कधी कधी वाटते एकदम जादू झाल्यासारखे. ठीक आहे, कधी कधी एरर येऊन जातो प्रोग्राममध्ये, ते एकदमच जादू झाल्यासारखे वाटते. ठीक आहे, तर जेव्हा आपण एखाद्या अप्लिकेशन थ्रू किंवा प्रोग्राम थ्रू डेटा एंटर करतो आणि काहीतरी ॲक्शन परफॉर्म करतो, तर त्याला आपण म्हणतो ऑटोमेशन टेस्टिंग. ओके, दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन मॅन्युअल आणि ऑटोमेशन. तर या तीनही पार्ट्समध्ये तुम्ही मॅन्युअल ऑटोमेशन अप्लाय करू शकता ॲज पर युअर रिक्वायरमेंट. ओके, ठीक आहे. तर आता मॅन्युअलची गरज केव्हा पडते आणि ऑटोमेशनची गरज केव्हा पडते? ओके, असं गरजेचं नाही की मॅन्युअल आहे म्हणजे ऑटोमेशन राहणारच.
ओके, की ऑटोमेशन आहे म्हणजे मॅन्युअल राहणारच. ठीक आहे, बट हे गोष्ट लक्षात घ्या की मॅन्युअल शिवाय कोणताच ॲप्लिकेशन टेस्ट होत नाही. ओके, ईच अँड एव्हरी ॲप्लिकेशन, जेवढेही ॲप्लिकेशन जगात सुरू आहेत आता, ते सगळे एक ना एक वेळा मॅन्युअली टेस्ट झालेले आहेत. ओके, कारण की डायरेक्टली आपण मशीनवर विश्वास करत नाही, पहिले ते आपण मॅन्युअलीच टेस्ट करतो. ठीक आहे, म्हणून मॅन्युअल टेस्टरला कधीच मरण नाही. ओके, मॅन्युअल टेस्टर, आता तुम्ही ऐकलं असेल की ऑटोमेशन आलं, हे AI आलं, ठीक आहे, तर मॅन्युअल लोक काय करणार, तर असं कधीच होणार नाही. ठीक आहे, कोणताही AI आला, BI आला तरी काही फरक पडणार नाही, कारण की मॅन्युअल जो करतो, जो डोक्या, आफ्टर ऑल AI असेल काही असेल ते माणसानेच बनवलं आहे. ठीक आहे, माणूसच टेस्ट नाही करणार तर मग ते कोण टेस्ट करणार. ओके, म्हणून जे फर्स्ट ऑफ ऑल जे स्टार्टिंग झाली आहे ते मॅन्युअलीच टेस्ट होणार, कोणताही ॲप्लिकेशन असो. ओके, आणि त्यानंतर त्या ॲप्लिकेशनमध्ये ऑटोमेशन इम्प्लिमेंट होत जाते. ओके, तर ते का बरं इम्प्लिमेंट होत जाते. ठीक आहे, तर जेव्हाही आता सपोज एखादा, आता तुम्ही डिस्कवरी वगैरे बघितलं असेल, त्यामध्ये प्रोग्राम्स येतात, फॅक्टरीचे प्रोग्राम्स येतात, ज्यामध्ये तुम्हाला असेंब्ली लाईन दाखवली जाते. ओके, ज्यामध्ये मोस्ट ऑफ दी रोबोट्स असतात किंवा काही माणूस पण असतात जे वर्क करत असतात. ओके, तर त्यांचं वर्क जर तुम्ही बघितलं असेल तर ते रिपिटेटिव्ह टास्क करत असतात. ओके, बिकॉज ती असेंब्ली लाईन 8 ते 10 घंटे सुरूच असते. ओके, एखादी शिफ्ट जेव्हापर्यंत असणार तेव्हापर्यंत ती असेंब्ली लाईन कंटिन्यू सुरू असते. कोणत्याही तुम्ही फॅक्टरी बघितली असेल, कोणत्याही वस्तूची असेल. ओके, तर ती कंटिन्युअस असेंब्ली लाईन सुरू असते, आणि जसं रोबोट काम करते तिथे तसे जे इन बिटवीन ह्युमन्स असतात ते पण सेम काम करत असतात. ओके, त्यांना पण एका सेम स्पीडनी ते सिमिलर वर्क थ्रू आउट द शिफ्ट करावं लागते. ओके, बट आता तुम्ही इथेच तुम्ही कम्पेअर करू शकता की ह्युमन आणि मशीनमधला डिफरन्स. ओके, आपण आता माहिती आहे आपल्याला कोणत्याही गोष्टीत रिपिटेटिव्ह टास्कमध्ये त्रास येतो थोड्या वेळाने. ओके, मशीनला त्रास येणार नाही, तिला तुम्ही प्रोग्राम टाका, त्याच्यात वॉट एव्हर इलेक्ट्रिसिटी असेल, सगळं असेल, सेट असेल प्रोग्राम, ती रिपिटेटिव्ह किती तुम्ही घंटे काम करून घेता मशीनकडून, ती स्टॉप होणार नाही. ओके, जेव्हापर्यंत ते तिचं काही सॉफ्टवेअर फेल किंवा काहीतरी होत नाही तेव्हापर्यंत. ओके, ब्रेकडाऊन होत नाही तेव्हापर्यंत. बट माणूस, आपल्याला 1 नाही वाजले तर आपल्याला लंच ब्रेक पाहिजे, 4 नाही वाजले तर आपल्याला टी ब्रेक पाहिजे, 6 नाही वाजले तर आपल्याला घरी जायचं राहते. ओके, तर आपल्या डोक्यात ते चालू असते, म्हणून जे आपण रिपिटेटिव्ह टास्क करत असतो तर त्यामध्ये काही ना काही चुका व्हायचे चान्सेस असतात. ओके, जेव्हा ह्युमन इंटरफेरन्स असते त्यामध्ये चुका व्हायचे चान्सेस जास्त येतात. ओके, म्हणून जेव्हा आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग करतो, ओके, आणि त्यामध्ये जेव्हा रिपिटेटिव्ह टास्क व्हायला लागतात, ठीक आहे, स्टार्टिंग तर ठीक आहे आपण मॅन्युअली टेस्टेड करत जातो ॲप्लिकेशन, बट जेव्हा रिपिटेटिव्ह टास्क व्हायला जातात तेव्हा आपण त्यामध्ये ऑटोमेशन इम्प्लिमेंट करणं स्टार्ट करतो. वाय, बिकॉज आपल्याला रिपिटेटिव्ह टास्क आवडत नाही. ओके, किंवा काही दिवसांनी आपण काय करणार, हा रिपिटेटिव्ह टास्क आहे म्हणून आपण काही इन बिटवीन पार्ट स्किप करत जातो. ठीक आहे, सगळ्यांचीच टेंडन्सी अशी असते. ओके, काय आपण दरवेळेस तर तेच टेस्ट करतो आहे. ठीक आहे, मग एखादा इन बिटवीन पार्ट ठीक आहे, हा मी जस्ट ओव्हरऑल वर चेक करतो आहे. ओके, असं होऊन जाते. ओके, बट मशीन ते करणार नाही किंवा प्रोग्राम ते करणार नाही. प्रोग्राम ऑलवेज सेम स्पीडनी, सेम टेक्निकनी, सेम एफर्ट्सनीच टेस्ट करणार. ओके, मग जेव्हा सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये रिपिटेटिव्ह टास्क येतात, ओके, आता एखादी कंपनी एवढे पैसे खर्च करून तुमच्या कंपनीकडे जर ॲप्लिकेशन तयार करायला देत असेल, डेव्हलप करायला देत असेल, तर त्यांचे एक्सपेक्टेशन पण तेवढ्याच राहणार. ओके, तर त्यांना जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन लॉन्च होणार तर त्यांना तो डिफेक्ट फ्री पाहिजे असणार, ऑलवेज बग फ्री पाहिजे असणार. ओके, एखाद्या मायनरचे ठीक आहे डिफेक्ट, बट मेजर डिफेक्ट त्यांना पाहिजे नसणार त्यामध्ये. ओके, बिकॉज एवढा पैसा खर्च करून तुम्हाला तो ॲप्लिकेशन डेव्हलप करायला दिला आहे, आणि तुमच्या कंपनीने पण तुमच्यावर पैसा खर्च करून तुम्हाला त्या पोझिशनवर बसवलं आहे. ठीक आहे, तर आपण पण त्या वेनी तिथे काम करायला पाहिजे. ठीक आहे, बट एका लेवलपर्यंत. ठीक आहे, म्हणून जेव्हा आता
बेसिक मॅन्युअल आणि ऑटोमेशनचा जर डिफरन्स सांगणं झालं तर मॅन्युअल इज जस्ट फॉर मॅन्युअल पर्पज, ओके, ज्यामध्ये आपण मॅन्युअली डेटा एंटर करतो, मॅन्युअली सगळं टेस्ट करतो, ओके, जे आपण आता जसं इथे बघितलं. बट ऑटोमेशनमध्ये आपण काय करतो, सगळं ऑटोमॅटिक, ओके. एक स्क्रिप्ट बनवू, आपण एक प्रोग्राम बनवू, तो अप्लिकेशनमधून एंटर करू आणि त्या प्रोग्राम थ्रू पूर्ण हे तुमची प्रोसेस ॲट 1 क्लिक रन होणार. ठीक आहे. इथे तुम्हाला 10 क्लिक करायची गरज नाही. जसं इथे मला डेटा एंटर करायचं आहे तर तुम्हाला एक क्लिक करा, त्यानंतर 4-5 बटना दाबा कीपॅडचे आणि लॉग इनवर क्लिक करा. इथे किती सारे क्लिक झाले. ठीक आहे. बट जेव्हा आपण ऑटोमेशन करतो तेव्हा तुम्हाला जस्ट त्या प्रोग्रामवर जायचं आहे, प्रोग्रामवर रन करायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस त्या प्रोग्राम थ्रू रन होणार. ओके. तुम्हाला तिथे नेविगेट करत बसायची गरज नाही. सो दॅट इज द पॉवर ऑफ ऑटोमेशन टेस्टिंग. ओके. सर हा बेसिक डिफरन्स आहे मॅन्युअल आणि ऑटोमेशनचा. क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाऊट असेल तर विचारा यामध्ये. क्लिअर आहे का? बोला. प्रियंका, श्रीकांत, शुभम, सोनाली, तेजस्विनी, विशाखा. हो सर. ओके. चालेल. तर ओके, तर आजचा आपण क्लास इथपर्यंतच ठेवूया. ठीक आहे.